हा, बोल. तुझं नाव काय आहे? अनम्यूट कर, अनम्यूट कर. म्यूट आहेस. अर्णव विश्वनाथ संकपाळ. काय? हळू हळू बोल. अर्णव विश्वनाथ संकपाळ. अ काय अर्णव विश्वनाथ संकपाळ. अर्णव, अर्णव. अच्छा अच्छा, अर्णव कळतच नव्हतं तू काय बोलतोयस ते. हा, अर्णव संगपाळ. हा, अजून दुसरं कोण? तू कोणत्या वर्गात आहेस? आठवी. आठवीत आहे. अच्छा, आणि गाव कोणतं तुमचं? वाई तालुक्यात चांदक. वय कोणतं? वाई वाई. क्लिअर नाही ऐकू येते. वाई. अच्छा, वई, वईला. वाई ओके ओके. वाई म्हणतोय वई, वई. तालुका, त्यांनी काय म्हटलं लक्षात नाही आलं. हा, तेच तेच का क्लिअर नाही कळत आहे. हा, अजून कोण हा, तालुका ऐकायला नाही आलं. हा, अजून कोण जॉईन झालंय? सविता सूर्यवंशी. इथे नाव मला सविता सूर्यवंशी दिसतंय. हा, बोल. हम्म. माझं नाव आरोही दत्तात्रय सुनावशी. मी आता दुसरी मध्ये शिकत आहे. अरे वा. हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप दिवसानंतर आरोही दिसली. हा, काय आरोही, काय चाललंय? अभ्यास करते. अभ्यास करते. अच्छा अच्छा अच्छा. हा, चला. आपल्याला आता कोमलताई स्तोत्र घेणार आहे. तर हे पूर्ण स्तोत्र आज आपल्याला ऐकायची आहे. हा, आपण नंतर काय करूया की एक एक स्तोत्र आपण शिकूया कसं म्हणायचं ते. आज काय करायचंय आपल्याला? आपल्याला फक्त श्रवण करायचंय, ऐकायचं आहे. पुढच्या शांत. पुढच्या रविवारी आपण काय करू, लिहून देऊ, हा, हा. आणि म्हणजे ते लक्षात राहू. म्हणायचं. आपण एक ओळ म्हणणार, त्याच्या मागे ते म्हणणार, असं आपण एक एक स्तोत्र त्यांच्याकडून पाठ करून घेऊया. कोण गेला? अच्छा, दिसत नाहीये. ओके, चला. कोमलताई, आता आपण सुरू करूया. ठीक आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. श्री खंडेराव महाराज की जय. श्री खंडेराव महाराज की जय. श्री खंडेराय महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पवनसुत हनुमान की जय. बजरंग बली की जय. भारत माता की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हा, आता झाली प्रार्थना. याच्यानंतर आपण एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप घेऊया. तुम्ही पण म्हणायचंय. माळ असेल तर म्यूट घेऊन करून बसा, नाहीतर म्हणायचं. मग माझ्या म्यूट करून म्हणा. म्हणायचं. हा. हम्म. ही दोन बोटात पकडायची अशी. हे आहे असं, या दोन बोटात. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. याच्यानंतर एक माळ प्रार्थना झाल्यानंतर एक माळ आपण स्वामी समर्थाचा जप, स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप घेतला. त्यानंतर आपण घेऊया सूर्यमंत्र. आज रविवार आहे. रविवारी सूर्यमंत्र घेतलेला अत्यंत उपयुक्त आणि ठीक आहे चांगला असतो. सूर्यमंत्र घेऊया. ओम ह्रीं गृणी सूर्य आदित्य श्री. 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 त्याच्यानंतर गायत्री मंत्र आपण 11 वेळा घेऊया. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. गेल्या गुरुवारी म्हणजे आपण बालसंस्कार घेतला होता त्यावेळेस
दत्त महाराजांचा बीज मंत्र घेतला होता मी. 11 वेळा घेऊया आपण. बीज मंत्र असा आहे, ओम द्राम चिरंजीवने नमः. ओम द्रां 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 चिरंजीवने नमः. याच्यानंतर आपण शाबरी मंत्र घेऊया. शाबरी मंत्र, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. बघा, मुलांनी येता जाता प्रवासाला किंवा शाळेत येताना जाताना जर हा शाबरी मंत्र म्हणला तर त्यांचं सगळ्या प्रकारचं संरक्षण होऊ शकतं. जे जे काही रस्त्याने वाईट हिंस्र प्राणी किंवा वाईट गोष्टी घडायच्या त्याच्यापासून हा मंत्र जर म्हटला, जपला येता जाता रस्त्याने, तर बऱ्याचशा गोष्टी टळू शकतात. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. 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 बघा, आज चतुर्थी आहे. गणेश गायत्री मंत्र घेऊया आपण 11 वेळा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. 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 एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो तन्नो दन्ती प्रचोदयात्. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि 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 तन्नो दन्ती प्रचोदयात्. ओम एकदंताय विद्महे ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकादशीच्या दिवशी म्हणायचा विष्णूचा मंत्र. गेल्या वेळेस घेतला होता आपण, यावेळेस पण आपण घेऊया. श्रीवस्यं धार्यं वक्षे मुक्तामाला षडाशरं. 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 नववर्णव मंत्र घेऊया देवीचा आपण. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. 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 त्यानंतर आपण कालभैरव घेऊया.
ॐ दिव्यराजसेव्यमान पावनादि पंकजं व्याले यज्ञसूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगिवृन्द वन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भानुकोटिभास्वरं भवादितारकं परं नीलकण्ठमिस्थितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमञ्जुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभो विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलस्थितं समस्तलोकविग्रहं विनिकमननौन हेम किङ्किणीलसङ्कटि काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोषकं सुशर्मदायकं विभु स्वर्णवर्णशेषपाशुशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुका प्रभामि रामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं त्युदर्पनाशनं करालदण्डमोक्षणं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे अट्टहास भिन्म पद्मजाण्डकोश सन्तति दृष्टिपात नष्ट पापजालमुग्र शासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमादिकन्धरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशिकावासलोकपुण्यपापशोधकं विभुनीतिमार्गगोविन्दं पुरातनं जगत्पति काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ये प्रयान्ति कालभैरवाङ्घ्रिसन्धिं ध्रुवम् इति श्रीमतशङ्कराचार्य विरचित श्रीकालभैरवाष्टक संपूर्णं श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु. त्याच्यानंतर आपण रामरक्षा घेऊया. रामरक्षा स्तोत्र. श्री गणेशाय नमः. ओमस्य श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषि श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टप छंद सीताशक्ती श्रीमद श्रीमद हनुमान कीलकम श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे राम रक्षा स्तोत्र जपे विनियोगः अथ ध्यानम् ध्यायेन जानबाहु धृतशरधनुषं पद्मपद्मानसंस्थं पीतं वासो वसानं नवकमलधरं स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाकारूढसीतामुखकमलमीलोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटामण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानम् चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्मनश्यामं रामं राजीवलोचनं जानकीलक्ष्मणपेत जटामुकुटमण्डितं सासिर तो धनुर्बाणुपाणि नक्तच्चरात्कमं स्वलीलया जगत्रातु मा वीरभुजमज विभुम रामरक्षा पठेत् प्राज्ञ पापाग्नि सर्वकामदाम शिरो मे राघव पातु बाल दशरथमाज कौशल्य दशो पातु विश्वामित्र प्रिय श्रुति ग्रहणं पातु मकत्राता मुख सौमित्रे वत्सलं जिह्वा विद्यानिधि पातु कण्ठभरधवन्दितम् अम्भोदिव्याय स्कंदोदयायुध पातु भुजो पातु भव्यङ्कटारूप शिरो भुजगेशकामक सीतापति पातु पदी हृदयं पातु जामदग्न पातु हृदय मध्यं पातु जामोदित वनस्पते मध्यम पातु पातु क्रौंदवती रामभद्राश्रये नाभिजामोदयाश्रय कपिलेशकटी पातु सुगृहेशकरी पातु सखेति सुस्मितेन्द्रम प्रभु उत्तम पातु पुरुरुक्कम पातु रक्षकुलविनाशकृत रक्ष जानकी कुलविनाशकृत सेतुकृत पातु जानन जले सेतुकृत पातु दशमुखान्तक जले पादो दशनाघातक पादो विभीषणश्रीधर पातु विभीषणाश्रीद पादो रामोऽखिलमोहि पीताम्बर रामोऽखिलो रामबलोपेतां रक्षाम्य रामपते सुरापदे रक्षाय सचिरायुः पटेत पुत्री विजयी सचिरायुषकी विनयी पुत्री भवेत विजयी भवेत. पाताल पुढचं नाही घ्यायचं भूतल ते. व्योम चारी पुढचं नाही घ्यायचं ताई. चारिणः फक्त अच्छा 10व्या ओळीपर्यंत घ्यायचंय. अच्छा अच्छा 10व्या ओळीपर्यंत घ्यायचंय.
इति श्रीबुधकौशिक विरचित श्रीराम रक्षा स्तोत्र संपूर्णं श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. त्यानंतर आपण मारुती स्तोत्र घेऊया. पाही इकडे. श्री मारुती स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आविषे लोटला पुढे काळाग्री काळ मुद्राग्री देखता कापती भये ब्रह्मांडे माईली नेलो आवले दंत पंकती नेत्राग्री चालिली ज्वाला मुकुटी ताठिल्या बळे पुच्छते मुरडिली माता करटी कुंटले वरी स्वर्ण कटी कासोटी घंटा किंकिरी नगारा हकारे पर्वता ऐसा नेटका सळपातळू चपळांक पाहता मोठे महाविदुल्ले परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्राद्री सारखा क्रोधे पाटीला उत्पाटिला बळे आणि दामावती नेला आला गण मनोमती मनासी टाकले मागे गतीसी तुला नसे अनुवासिनी ब्रह्मांड एवढा होत जातसे तयासी तुळना कोठे मेरू मंदार धाकटे ब्रह्मांडा भोवती रुद्र पुष्पे करू शके तयासी तुळना केसी ब्रह्मांडी पाहता नसे आरक्ते देखील डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा धन्य पशु पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करोनिया भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने हे धरा 15 हे धरा पहिला शोकी लाभली शोभली बरी दृढदेहो दृढ निसंदेह देह निसंदेह संख्या चंद्र कळा गुणे रामदासी गगनोपती कुळासी मंडळू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती इति श्री रामदास कृत संकट निरसन श्री मारुती स्तोत्र संपूर्णम श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. आपण थोडा वेळ ध्यान घ्यायचं का? थोडा वेळ ध्यान घेऊया. आता आपण स्तोत्र म्हटले ना, स्तोत्र म्हटल्यानंतर आपल्यामध्ये जी ऊर्जा निर्माण झालेली आहे, तर आपण आता थोडा वेळ ध्यान करूया. डोळे बंद करायचे आणि वायुमुद्रामध्ये बसायचं आहे. वायुमुद्रा म्हणजे आपले हे जे इंडेक्स फिंगर आहे आणि थंब जो आहे म्हणजे अंगठा आणि इंडेक्स फिंगर त्याला टच करायचंय. असं आपल्या मांडीवरती ठेवायचं. असं करून आपल्या मांडीवरती ठेवायचं. हे बोट सरळ ठेवायचे असे आणि डोळे बंद करायचे. डोळे बंद. हा, आता आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं. एक खोल श्वास घ्यायचा आणि सोडायचा. श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. ताठ बसायचं. डोळे बंद करायचे. डोळे नाही उघडायचे. जोपर्यंत मी सांगणार नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. फक्त आपल्या नाकामध्ये जो श्वास आत येतो आहे आणि श्वास बाहेर जातो आहे त्याच्याकडे फक्त बघायचंय. हात मात्र
बस तू आपले वायुमुद्रेतच ठेवायचे आहे, ज्ञान मुद्रेतच ठेवायचे आहे. आणि लक्ष नाकात येणारा श्वास आणि जाणारा श्वास त्याच्याकडे बघायचं. डोळे उघडायचे नाही. ध्यान केल्याने आपली स्मरणशक्ती वाढते, आपली बुद्धी तेज होते. बेडवर जाऊन बस. पण आपण वाचू, अभ्यास करू, ते आपल्या लक्षात राहतं. हा केली जा बेडवर जाऊन बस. म्हणून नाहीतर ध्यान ट्युशन करायचं लागते. थोडा वेळ. बोलायचं झोप. नाही. डोळे बंद. डोळे बंद. वायुमुद्रेतच हात ठेवायचे आहेत. ध्यान मुद्रा पण म्हणतात त्याला. श्वासाकडे लक्ष, डोळे बंद. त्याला अभ्यास करायचा आहे. आपली बुद्धी वाढली पाहिजे, सगळं लक्षात राहिलं पाहिजे, म्हणून रोज ध्यान करायचं. मोबाईल बघायचा नाही. मोबाईलचा आवाज येतोय. डोळे बंद. डोळे नाही उघडायचे. त्या श्वासाकडे बघायचंय. कसा श्वास आत येतोय, कसा श्वास बाहेर चाललाय. चालू करून बघ. डोळे बंद. चल मी चालू करून द्यायची. डोळे बंदच ठेवायचे. आवाज कमी कर टीव्हीचा. आपण थोडा वेळ आता ओम म्हणूया. सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणायचंय. ओम. 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 ओम.
ओ ओ ओ ओ ओ आपले हात आपल्या डोळ्यावरती ठेवायचे. हात डोळ्यावरती ठेवा. हा, काढायचे नाही. आता हळूच आपले हात काढायचे आणि डोळे उघडायचे. असं ध्यान रोज करायचं शाळेत जायच्या आधी. हा, ओव्हर टू कोमलताई. श्री स्वामी समर्थ. गीतेची 18 नावे घेऊया आपण. हा त्याच्यानंतर प्रार्थना. हा गीतेची 18 नावे घेऊ आणि त्याच्यानंतर प्रार्थना घेऊया, मग संपूया आपला बालसंस्कार. हो. गीतेची 18 नावे: गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्त गेहिनी, अर्धमात्रा, चितानंदा, भव अग्नी भयनाशिनी, वेदत्रयी परा, अनंता, तत्वात ज्ञान मंजिरी. असे गीतेचे 18 नावे आहेत. प्रार्थना घेऊया आपण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. श्री खंडेराव महाराज की जय. 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पवनसुत हनुमान की जय. बजरंग बली की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परम पूज्य गुरुवर्य श्री अविनाश दादा की जय. आरोही, आरोही अनम्यूट कर, अनम्यूट कर. सरस्वती मंत्र म्हण बरं. सरस्वती मंत्र म्हण. सरस्वती मंत्र पाठ केला ना? काय मंत्र आहे पाही? जोरात. नमस्ते शांती देवी सरस्वती मती जोरात म्हण आता. नमस्ते शारदे देवी आरोही तू पण म्हण. नमस्ते शारदे शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्व सर्व विद्या विद्या प्रदा भव. नमस्ते नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम जीवाग्रे जिव्हाग्रे सर्व विद्या प्रसाद भव. ओम गम गणपतये नमः. गणपतीचा मंत्र म्हणा म्हणा म्हण. ओम ध्यान मंत्र, गणपतीचा ध्यान मंत्र म्हण. येतो का? ओम गम व गणपतये नमः. पूर्ण म्हणा. ओम गम
गणपतये नमः. परत म्हण. ओम गम. आणि गणपतीचा ध्यान मंत्र कुठला? हा, कोणता? हा, वक्रतुंड वक्रतुंड महाकाय महाकाय सूर्यकोटी समप्रभ समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हा गणपतीचा ध्यान मंत्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु निर्विघ्नं मे कुरु मे देव देव सर्वकार्येषु सर्वकार्येषु सर्वदा. सर्वदा. चालते सर्वांना. हा, श्री स्वामी चला समर्थ. श्री स्वामी समर्थ. चला आपण आता एंड करूया. मॅडम काय पहिला हा, बोला बोला. श्री स्वामी मी कसं समर्थ. पहिलं घेत होता तसं करा ना परत सुरुवात. प्रार्थना लीना घेऊ का? मॅडम. नाही लीना मॅडमला विचारते. हा, काय म्हणताय? हा, बोला बोला, पहिलं मी तुम्ही ऐकते. पहिला कसं लहान 8 वाजता चालू करायचा आणि मग ते मुलांना हे करत होता. हा 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 हा, ते मुलं कोणी जॉईनच होत नाही ना, मग मी काय करू? मी मी तर प्रयत्न दुपारचा केला, अरे वेळ कोणी खूप म्हणजे जॉईनच होत हा नाही. होतो. सकाळच्याच वेळेला घ्यायला पाहिजे पण दुपारी खूप लेट होतंय. पण ठीक आहे आता ग्रुप मधून तसं आलं म्हटलं नाही आपल्याला तसंच करावं लागेल ना. नाही, नाही पहिला नाही, मॅडम घ्यायच्या मी ना मी तेव्हा म्हणजे त्यांना छान सवय लागली. सगळं हे सांगायची. ध्यान कसं करायचं, त्यानंतर आत्मविश्वास कसा वाढवायचा, हे मी त्यांचं घेतलेलं आहे त्या मुलांचं. पण मग काही मूल जुळतच नव्हते ना, त्याच्यामुळे मग मी बंद केलं. अरे तुम्ही येणारच नाही तर मी काय घेणार ना, तुम्ही आलात तर मी घेईल ना. ध्यान बोलला ही पटकीने उठून बसली आणि मी ध्यान करायचं चल उठू दे मला. केलं तिने नाही ध्यान. आम्ही इथे हा सकाळच्याच ध्यान वेळेला बरं. घेतो पण शक्यतो सगळ्यांचं झालं पाहिजे ना. त्या वेळेला सगळे ऍड झाले पाहिजे त्या हेतूने आम्ही हा वेळ ठेवला. हा पण तुमचं आहे बरोबर पण म्हणजे कसं मॅडम कशा पहिल्या एक मध्ये त्राटक विधी वगैरे असं नवीन नवीन काय काय सांगायच्या ज्या नवीन आयडिया हा येत होत्या हो, असं हा म्हणते.